मित्रांनो, आपल्या मातीत घडलेल्या अस्सल सुपर हिरोजना खेळता खेळता मुलांचा परिचय करून द्यायचा असेल तर त्यासाठी स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स, वॉरियर्स ट्रम्प कार्ड्स मावळाने आणलेले आहेत. त्याच्या प्रत्येक कार्ड्सना समजावून घेण्याच्या शृंखलेच्या पुढच्या भागात मी तुमचं स्वागत करतो. आपली पद्धत अशी आहे की आपण शफल करतोय कार्ड आणि जे कुठलं कार्ड समोर येईल त्या योद्ध्याचं त्या कार्डवरती दिलेली माहिती आपण समजावून घेणार आहोत, त्याच्याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. मला आले दर्या सारंग. दर्या सारंग या योद्ध्याबद्दल नौदल वीर आपल्याला मिळालेले आहेत. दर्या सारंग यांचं खरं नाव आपल्याला माहीत नाही. दर्या सारंगी असं त्यांचा उल्लेख मिळतो. अनेक जण म्हणतात मायनाक भंडारी यांनाच दर्या सारंग म्हणायचे, पण आपण वेगळं चरित्र घेतलंय का तर स्वराज्य सेनेच्या सुरुवातीच्या काळाचं नेतृत्व, कमांडर इन चीफ, तुम्ही जर पद बघितलं तर नौदल प्रमुख अगदी सुरुवातीचे. खूप मोठ्या माणसांना असा गैरसमज असतो की महाराजांचं नौदल मग त्याचे प्रमुख कोण, तर कान्होजी आंग्रे म्हणतात, जे पार नंतर पेशव्यांच्या काळात वगैरे होते. सुरुवातीला कोण होते तर दर्या सारंग होते. दर्या सारंग यांचा रँक तुम्ही पाहिलं तर 21 आहे, 21 हा रँक आहे त्यांचा. आपण एक परिमाण ठरवले की वेगवेगळ्या गोष्टींच्या कौशल्याचं साठसा करून त्याचं ॲव्हरेज काढलं तर जो येतो तो रँक आहे, तो 21 आहे. टेन्युरोमीटर पाहिलं तर स्वराज्याच्या इन्सेप्शनपासून नेव्ही सांभाळलेले आणि साधारण राज्याभिषेकापर्यंत ते होते. नंतर त्यांना काही कारणामुळे स्वराज्यात ते काम करत नव्हते, त्यामुळे त्यांचं टेन्युरोमीटरमध्ये तुम्हाला 60 दिसेल, 60 दिसेल. युद्ध सहभाग म्हणलात तर त्या सुरुवातीच्या काळातल्या जवळजवळ सगळ्या नौदल युद्धांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता, त्यामुळं तुम्हाला युद्ध सहभाग 50 दिसेल. परफॉर्मन्स म्हटलात तर अगदी नव्या स्वराज्य सेनेचं नेतृत्व केल्याबद्दल 7 असा त्यांचा परफॉर्मन्स आहे. आणि उल्लेखनीय कामगिरी तर सुरुवातीला जे आपण व्यापारी जहाजांवर छापे टाकले ते त्यांच्या नेतृत्वात टाकले गेले होते. अफगाण जहाजांवरती जे छापे टाकून मोठ्या प्रमाणात स्वराज्य नेव्हीने, नौदलाने कर गोळा केला, महसूल गोळा केला. तो महसूल गोळा करण्याचं श्रेय दर्या सारंग यांना जातं. त्यामुळे तुम्ही त्यांचं जर उल्लेखनीय कामगिरी पाहिली तर ती अर्थात 6 आहे. इन्सिग्नियाकडे लक्ष देऊ, अर्थात उच्च पदस्थ आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सुवर्ण गोल जे आहेत ते 3 दिसतील तुम्हाला. त्यांचा विभाग तुम्ही बघितला तर अर्थात नौदल आहे, तुम्हाला मत्स्यावतार चित्र दिसेल त्याच्यावरती. आणि जे 3 जेम्स आहेत त्याच्या सगळ्यात खालचा जेम म्हणजे नेतृत्व कौशल्याचा तो चालू आहे. त्यांचं नावच आपल्याला माहीत नाही, तर त्यांच्या पिढ्या लढल्या का नाही, त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं का नाही, हे पुढच्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. त्यामुळे आपल्याला तो त्या बाबतीत आपल्याला इतिहास काही सांगत नाही म्हणून ते जेम्स चालू नाही आहेत. पण आपल्याला ठामपणे माहिती आहे कारण की त्यांनी नेतृत्व केलं होतं, त्यामुळे नेतृत्व कौशल्याचं दर्या सारंग यांच्या जेम चालू आहे. ठीक आहे, या भागात आपल्याला दर्या सारंग भेटले. पुढच्या भागात बघूया कोणता स्वराज्य योद्धा, कोणता वॉरियर आपल्याला भेटायला येतो. तोपर्यंत जय शिवराय.